और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। टिटवाळा पूर्वेकडील असलेल्या मुख्य गणेश मंदिर रोडवर आज सकाळी 11च्या दरम्यान भीषण अपघाताची घटना घडली आहे। एका मोठ्या मालवाहू ट्रकने नियंत्रण सुटल्यानं रस्त्यावर उभ्या असलेल्या आणि जाणाऱ्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली। बेदरकार वेगात असलेल्या या ट्रकने काही दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांना उडवत थेट गणेश मंदिर रोडवरील पटेल मार्ट परिसरात येऊन थांबला। या ट्रकचा क्रमांक RJ19 GG 4670 असं असून अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। सकाळी 11च्या सुमारास प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बनेलीकडून टिटवाळा पूर्वेकडून स्टेशनच्या दिशेने येत असलेला एक ट्रेलर ट्रक हा अचानक वेगाने येत रिक्षा स्टँडजवळ असलेल्या गणेश मंदिर या मुख्य रस्त्यावरील बिकानेर या मिठाई शॉप समोर आल्यानंतर वाहनावरील नियंत्रण सुटलेल्या या चालकाने काही सेकंदातच समोर येणाऱ्या तसेच पार्क केलेल्या अनेक वाहनांना धडक देत मोठ्या प्रमाणात नुकसान केलं। तर हा ट्रक इथेच न थांबता पुढे गणेश मंदिराच्या दिशेने पुन्हा वेगाने जात पटेल मार्टच्या जवळ एका डिवायडरला येऊन आदळला आणि थांबला। या अपघातात अनेक वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून काही वाहन चालक देखील यात जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी हा अपघात अत्यंत गंभीर स्वरूपाचा ठरलाय। या घटनेमागे ट्रकचा ब्रेक फेल झाला होता की चालक दारूच्या नशेत होता याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाहीये। पोलीस यंत्रणा या दोन्ही शक्यतांची चौकशी करत असून चालकाची वैद्यकीय तपासणी करून मद्यप्राशनाची खातरजमा केली जाणार आहे। तसेच ट्रकची तांत्रिक तपासणी करून ब्रेक प्रणालीमध्ये बिघाड होता का याचाही सखोल तपास केला जाणार आहे। वैद्यकीय तपासणीसाठी वाहन चालकाला शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं। घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलीस स्टेशन टिटवाळा येथील पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी आपल्या कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी वाहन चालकाला ताब्यात घेत परिसरातील गर्दी नियंत्रित करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या। नुकसानग्रस्त वाहनांची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून संबंधित वाहन मालकांकडून तक्रारी स्वीकारल्या जात आहेत। गाडी काढायला घेतली आहे, मला वाटतं 16 टायरची गाडी आहे, इथे आहे, परंतु सांगितलं जातं ब्रेक फेल वगैरे काही नाही, त्याची व्हिडिओ शूटिंग पण काढलेली आहे। ब्रेक फेल नाही आहे, ड्रायव्हर बहुतेक पिलेला आहे। मुळात तो मार्केटमधनं आला कसा हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की पर्यायी रस्ता आहे बाहेर निघण्यासाठी, निमकर नाका, स्वामी विवेकानंद चौक, धर्मवीर आनंद मार्ग, तर तो स्टेशनवरनं कसा आला। आणि आज नशीब एवढं की एवढ्या गाड्यांना उडवून जीवितहानी नाही झाली, गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, हातावर पोट असणाऱ्या रिक्षावाल्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना भरपाई कोण देईल। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।